जागते रहो। कोविड महामारीच्या काळात भारतात अनेक ॲप्सनी डिजिटल लेंडिंग व्यवसायात एंट्री केली। सगळीकडे लॉकडाऊन होता, लोकांचे व्यवसाय बंद होते आणि अनेक लोकांना पैशाची गरज होती। अशा वातावरणात ऑनलाईन लोनचा व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढला। 2012 मध्ये डिजिटल लोनचं मार्केट केवळ $9 बिलियन होतं, तर 2020 मध्ये हा आकडा $150 बिलियन वर गेला। तर 2023 मध्ये हा आकडा आता $350 बिलियन म्हणजे तब्बल 30 लाख कोटींच्या जवळ गेलाय। फेस म्हणजेच फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंटच्या अहवालानुसार भारतातल्या डिजिटल लोन मार्केटमध्ये सातत्याने वाढ झाली आहे। अशीच वाढ पुढच्या अनेक वर्ष होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतात साधारण 92,800 कोटी रुपयांचे डिजिटल लोन वितरित करण्यात आले। 2022 मध्ये हा आकडा केवळ 35,400 कोटी होता। जेनझी म्हणजेच 1996 नंतर ज्यांचा जन्म झालाय असे तरुण डिजिटल लोन घेण्यात सर्वात आघाडीवर आहेत। लोनसाठी बँकेत जाऊन हेलपाटे मारणं आणि भरमसाठ कागदपत्र सादर करण्यापेक्षा घर बसल्या लोन घेणं या मुलांना जास्त सोयीचं वाटतं। या व्यतिरिक्त ज्यांचा क्रेडिट स्कोअर खराब आहे त्यांना बँका लोन देत नाहीत, मात्र या लोकांना डिजिटल लेंडिंग ॲप्स सहजपणे लोन देतात। मात्र डिजिटल लोन घेण्यापूर्वी त्यामध्ये असणारे सगळे नियम आणि अटी आपण नीट बघितल्या पाहिजेत। हे लोन सहजपणे मिळतात, मात्र नंतर ते महागात तर पडणार नाही ना, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे। डिजिटल लोन हे अनसिक्युअर्ड लोन असतात, त्यामुळे त्यावर 36 ते 48% व्याजदर आकारला जातो। तसेच काही कारणास्तव पैशाची परतफेड करायला उशीर झाला तर या कंपन्या खूप मोठी पेनल्टी लावतात। कर्जाची वेळेवर परतफेड नाही केली तर त्यांचे कलेक्शन एजंट्स कर्जदाराला सतत फोन आणि SMS करून त्रास देतात, अशी माहिती फ्रीडचे संस्थापक रितेश श्रीवास्तव यांनी दिली आहे। तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर आधी तुमच्या बँकेकडे चौकशी करा। अनेक बँका आता डिजिटल पद्धतीने आणि कमी व्याजदरात कर्ज देत आहेत, त्यामुळे बँकेच्या ॲपमध्ये लॉग इन करून तुमच्यासाठी प्री अप्रूव्ड एखादी ऑफर आहे का ते चेक करा। जर तुमच्याकडे इतर पर्याय नसेल तरच डिजिटल लेंडिंग ॲपवरून कर्ज घ्या, असा सल्ला फायनान्शियल प्लॅनर नेम छाया बुच यांनी दिलाय। तसेच पैशाची गरज आहे म्हणून घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका। सर्व नियम आणि अटी व्यवस्थित वाचा। डिजिटल लेंडिंग ॲपचे रिव्ह्यू वाचा। तुमच्या शहरात त्यांचं ऑफिस आहे का ते बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ॲपला रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे का ते बघा। सगळी खात्री केल्यावरच कर्जासाठी अर्ज करा, यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही।